माझ्या यूट्यूब मित्रमंडळीनं समोर लाईव्ह आलं आहे. कारण भजन प्रत्येक वेळी भजन टाकतो. भजनामध्ये तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे सबस्क्राईब होणार तेव्हा आम्हाला भजन टाकायला पण आवडेल. कोणाला भजन आवडते, जे भजनी मंडळी आहे ते तर करायला हरकत नाही, कारण तसे आम्हाला भजन पण टाकायला आवडेल. थोडा टाईम मिळाला तर लाईव्ह राहील. जर लाईव्ह कोणी आहे त्यांनी सबस्क्राईब मात्र करा. सबस्क्राईब करा, तुमचेच का सबस्क्राईब करणार तेव्हा जरा व्हिडिओ टाकायला आणखीन आम्हाला मजा येईल. थोडं बदल करता येईल काही गोष्टी, आणि तुम्हाला असं काही वाटलं आहे काय हे बरोबर नाही ते बरोबर, ते सांगल्याने आम्हाला पटेल की हे थोडं चुकीचं वाटतं आहे, ते सुधारता येईल. तुम्ही सांगणार तेव्हा चुकी सुधारेल. कमेंटमध्ये कळवा काय तुम्हाला जर असं वाटलं तर. पण भजन बघा, आमच्या भजनाला कसे असतात, ते भजन नवीन आहे. नवीनमध्ये तर पेटी वगैरे काय नाही, पण चांगले गातात, चांगले देवाचे गुणगान जे मुखी येतोय ते चांगले आहे. माझ्या हिशोबाने, तुमच्या हिशोबाने कसे वाटते बघा. कोणी चालता बोलता कधी पण देवाचे नाव घेतले तरी मुखातून तेवढ्या जीवाला आनंद वाटतोय काही गोष्टीचा. असे काय धांगडधिंगे ते भरपूर करत असतात. ते धांगडधिंगे करणे आत्ताच्या युगामध्ये थोडंफार देवधर्म करायला पाहिजे, आणि देवधर्म पाळणारे असे बरेच आहेत. असं नाही काही कोणीच नाही, बरेचसे आहेत. बरीच मंडळी आहे. पंढरपूर येते बघा तुम्ही, आषाढी एकादशीला काय महागर्दी असते. तर वारकरी संप्रदाय आमचं चालूच आहे. गोपात्या पांडुरंगाचे असं चॅनल आहे. चॅनलचं नाव माझं आहे देवदास गावन ऑफिशियल ब्लॉग. तर ब्लॉग बनवत असतं, जसं भेटेल तसं टायमिंगप्रमाणे, कारण कामाला पण जायला लागतं आहे थोडंफार पोटासाठी. कारण नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तेव्हा जरा चॅनल जर चालत असेल तर आपल्याला त्याच्यात लक्ष द्यायला जास्त आवडेल. पण तरी पण नाही जरी झालं तरी आपण चॅनलमध्ये मी माझं चालूच ठेवीन, आणि त्या चॅनलमध्ये प्रत्येक वेळी भजन तर टाकत जाईल. कोणाला आवडो न आवडो तरी पण कसं आहे, चॅनलवर मी भजन टाकल्याने यूट्यूबला ते कायम आपलं जे चॅनलला टाकलेलं आहे भजन वगैरे, किंवा माझा समोर चेहरा असो, उद्या काही गोष्टी झाल्या तरी त्या आठवणीप्रमाणे राहतात यूट्यूबला. इंटरनेटला जे आपण टाकतो ते राहतं. असं लग्न करतात, लग्नासाठी काय व्हिडिओ शूट करतात, हे ते करतात,